नाशिककरांना एक मोठा दिलासा मिळतोय। नाशिक शहरामधला पाणी पुरवठा करणारा गंगापूर धरण आता 80% भरलंय। गेल्या 24 तासामध्ये गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये तब्बल 11% वाढ झाली आहे। गंगापूर धरणामधून 521 क्युसेक्स पाण्याचा हा विसर्ग सुरू होतोय आता आणि दुपारी 3 नंतर 1000 क्युसेकनं पाणी सोडण्यात येणार आहे। तर गंगापूर धरणामधून या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। गंगापूर धरणातून 500 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। मी गंगापूर धरण परिसरामध्ये आहे ते जर बघितलं तर गोदावरी नदीपात्रामध्ये गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। 500 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे। दुपारी 3 वाजता हाच क्युसेस वाढून 1000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। खरं तर गेल्या 2 महिन्यापासून नाशिककरांना पावसाची अपेक्षा होती आणि थोडा का होईना पाऊस यायला लागला आणि गेल्या 48 तासामध्ये पावसाचा वेग वाढला आणि त्याचमुळे गंगापूर धरण जे आहेत ते भरलेलं आहे। 80% गंगापूर धरण भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। आता 500 क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। ह्याच नंतर दुपारी 3 वाजता 1000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग वाढणार आहे। यामुळे जे नदीकाठचे जे गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणं जे आहेत ते भरलेले आहेत। त्यात नांदूर मधमेश्वर असेल, कडवा असेल, दारणा धरण असेल या ठिकाणावरून देखील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे। दारणा धरणातून तब्बल 22,966 क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। बावली धरणातून 1800 क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। कडवा धरणातून 11,298 क्युसेसने पाण्याचा विसर्ग चालू आहे। त्याचबरोबर पालखेड धरणातून 3000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर नांदूर मधमेश्वर मधून 36,731 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पावसाचा वेग जर असाच वाढत राहिला, पाऊस जर असाच जोरात पडत राहिला तर टप्प्याटप्प्याने हाच विसर्ग मोठ्या प्रमाणात होणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। त्यामुळे नदीकाठचे जे गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात येतोय। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, G24 तास, नाशिक।